संसाराला पाणी काय म्हणतात महाराज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त श्री भगवत चिंतन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा आपल्या मालिकेमध्ये वैष्णवपर प्रकरणात असणारा अभंग आहे. प्राप्त अभंगातून जगद्गुरु तुकोबा संतांचं, वैष्णवांचं, सज्जनाचं एक लक्षण प्रतिपादन करत आहेत, पण त्यांच्या नावाचा सरळ उल्लेख न करता तुकोबा म्हणतात, मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानवानं आपल्या आत्मकल्याणासाठी, उद्धारासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहणं, यालाच मानव म्हणतात, माणूस म्हणतात. अन्यथा जन्माला तर सगळे जीव येतातच. महानगरपालिका, ग्रामपंचायत जनगणना कोणाची करते? तुमच्याकडे जनगणना होते का? होते का? कोणाची? कोण मंडळ डुकराची होते का? नाही. जन याच्यातच आमचा तुमचा काय होतो? समावेश होतो. माणसं मोजली जातात. 0 ते 5 वयोगटातील किती, प्रौढ किती, युवा किती, म्हणजे तरुण आणि वृद्ध किती, आले किती, गेले किती, याची सगळी काय ठेवते ती ग्रामपंचायत किंवा ती महानगरपालिका. गणना ठेवती, गणते ठेवते, नोंद ठेवते. पण आपल्या गोठ्यात किती आहेत हे फक्त गोकुळ संघाशिवाय दुसरं कोण नोंद ठेवत? त्यांना त्याचा फायदा होत असेल यादा कदाचित. त्याच्या पाठीमागे काही माणसाचा स्वार्थ दडलेला असेल, पण त्यांची गणती असून नसल्यात काय जमा आहे. पशु पक्ष्यांना इथं काहीही किंमत दिली गेलेली नाही. ते जन्माला येतात म्हणून कोणी आनंद करत नाही, मेलेत म्हणून कोणी दुःख करत नाही. पशु पक्षाधिकांना मृत्यू लोकांमध्ये शून्य किंमत जरी असली तरी लक्षात घ्या, परमार्थासाठी त्यांनी देखील आपलं जीवन लावलं तर पशु पक्षी देखील भगवंत स्वरूपाला काय होतात? प्राप्त होतात. ते वंदन करण्याचे अधिकारी होतात. लक्षात घ्या. म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधी करून सकल संत महात्म्या आमात्मा यच्च यावत प्राणी मात्राला सांगत असताना म्हणतात की बाबांनो, बारीक लक्ष देऊन ऐका बरं. 8 वाजून 5 मिनिटं झाली. 7:30 वाजता माझ्या गळ्यात विणा आला. आता मला पुढची वेळ किती आहे तेवढी सांगा, म्हणजे माझा बोजा बिस्तर मला हळूहळू आवरता घ्यायला. बर, किती वाजेपर्यंत मला वेळ आहे? 9 वाजून 60 मिनिटापर्यंत, 10 वाजेपर्यंत. आनंद आहे. मृत्यू लोकांमध्ये येऊन आम्हाला भगवंताचा उत्सव करता येतो. भगवंतासाठी काही काळ का असणार जीवनातला खर्ची करता येतो. नाहीतर आमच्या बरोबर कितीतरी आमच्या तिथीला, आमच्या जन्म दिनांका दिवशी, जन्मतिथीला, त्या महिन्यामध्ये, त्या वेळेला अवतीभोवती कितीतरी जीव काय करतात? जन्म घेतात. महाराज म्हणतात त्यांनी भजन केलेलं आम्ही कधी ऐकलेलं नाही. असं कधी झालं का हो? वारडातल्या मोठ्या देणगीदाराची म्हैस कीर्तन ऐकायला आली, म्हणजे इथं म्हैसी पाळत नाही तो भाग वेगळा. सप्ताहाचा मोठा देणगीदार, मोठा पंक्तीवाला. आता फॅशन आली कुत्र्याला कीर्तनाला घेऊन यायची. ते लय लाडाच असत. पण ते कीर्तनात थांबल का नाही त्याची काय शाश्वती. पण कुठं चुकून माकून कीर्तनात कुत्रा आलं तर आपल्या आपसूक तोंडात, कीर्तन मंडपात सुद्धा हाड तोंडात नाही येत. काय येतं? जे कधीच घेऊ नये तोंडात. नाही कळलं तर घरी जावं तुम्ही. कुत्रं दिसलं की आपण लगेच होतो हड. का तर इथं बसण्याचा फक्त आम्हाला अधिकार आहे. कोणाला? जो 2 पायाचा आहे,
2 हाताचा आहे, 2 नाकाचा आहे, सगळीच मान हलवतात, तरी अजून जीवन आले नाही. जो मनुष्य आकृतीचा आहे, मानव आहे, त्या मानवालाच फक्त कीर्तन ऐकण्याचं, कीर्तन करण्याचं, कीर्तन सांगण्याचं, कीर्तन श्रवण करण्याचं काय आहे, अधिकार आहे. बाकीच्या जीवांना तो अधिकार. मग महाराजांना म्हणावं लागलं, पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजली या मरती. लक्षात ठेवा, पशुला पाप पुण्य कळत नाही. फक्त आणि फक्त मानवी देह दिलेला आहे. कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी आणि गोमटाचा हा नरदेह दिलेला आहे. पण भगवंताला जाणून घेण्यासाठी काहीतरी मध्ये आपल्याला पायऱ्या लागतात. त्या पायरीचा आम्ही विचार केला पाहिजे. थेट भगवंत जरी आम्हा तुम्हाला भेटला यदा कदाचित, तेवढं आमचं एवढं महत् भाग्य नाही की देव आमच्या समोर सगुण चतुर्भुजामध्ये किंवा कमरेवर हात ठेवून आमच्या समोर साकारावा. लोक म्हणतात, एवढ्या वर्ष तुम्ही भजन केलीत का हो, म्हणे तू स्वप्नात तरी आला का एखाद्या दिवशी. आहे का? अडवणाऱ्या लोकांची काही संख्या कमी नाही. एवढे तुम्ही भजन करता, एवढ्या वाऱ्या करता, एवढा मोठमोठाले सप्ते आयोजित करता, एवढ्या अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती उठवता, कधी देव तुमच्या स्वप्नात तरी आला का? प्रत्यक्षात जाऊ द्या. लोक विचारणा करतात, आपला सरळ सरळ आपले हात मोकळे असतात. अजून तो स्वप्नात देखील आलेला. हात वर करा, कोणाच्या आला का हो? 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये कीर्तन, रोज कीर्तनाची 7 दिवस तरी सवय अंगवळणी पडलेली असते. आणि रात्री कीर्तन ऐकून गेलो, रात्री झोपलो, पांडुरंग स्वप्नामध्ये आला. जाऊ द्या पांडुरंग, शेलेकरी तरी यावा चाली म्हणताला, मृदंगवादक विनेकरी, किमान पंक्तीत आमटी पाहिजे का हे विचारणा तरी, वाढप्या तरी स्वप्नात यावा एखादा. येतो का? नाही. असे सप्तेचे सप्ते गेले, वाऱ्याच्या वाऱ्या गेल्या. लोक कौतुकानं सांगू लागली, इतक्या वर्ष आम्ही काय केल्या, वाऱ्या केल्या, एवढा परमार्थ केला, यावा तो स्वप्नामध्ये यावा. पण तो स्वप्नात देखील येत नाही म्हणून का साधना सोडावी का? तो मार्ग सोडावा का? नाही. येत नाही तो यावा याच्यासाठी संतांना शरण जावं लागेल. लक्षात येते का? पहा, देव भेटो अगर न भेटो, मी म्हणतो देव भेटण्याआधी संत भेटणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं. देव यदा कदाचित आमच्या पूर्वजन्माच्या पुण्यावर तो भेटूनही जाईल. कोण्या रूपाने येईल, कुणाच्या अवताराने येईल, कोणत्या प्रसंगानुसार आपल्या समोर येईल. आपण सहज म्हणतो ना, आपल्याला जर अडचणीतून कोणी सोडवलं, सहज आपल्या तोंडातून आपसूक बोल बाहेर पडतात. देवासारखा भेटला, देवासारखा भेटला का देवच भेटला? नाही नाही नाही, देवासारखा नाही, देवच भेटला. पण आपण देवासारखा म्हणजे त्याच्यावरही अविश्वास दाखवतो. बघा की सेकंदाचा फरक व्हावा आणि आपल्याला धडकणारा ट्रक आपल्याला काय करावं, पासवून जावा, मरता मरता वाचावं. है की नाही? किंवा अपघात समय आपल्याला कोणीतरी अचानक काय करावं, वाचवावं. त्या वाचवणाऱ्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला आपण देवाची काय देतो, उपमा देतो. तुम्ही देवासारखे धावून आलात म्हणून मी काय केलो, मरता मरता वाचलो. मग देवासारखा का देव? काय समजतो आपण? सारखा समजतो की देव समजतो? बोला. सारखा समजतो, पण अजूनही आमची इच्छा शक्ती अशी प्रबळ होत नाही की तो देवच आहे. मग सर्वाघटी राम देहादिही एक ही अवस्था प्राप्त होण्यासाठी महाराज म्हणतात, संतांची कृपा होणं फार महत्वाचं आहे. जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्यावा भावगा. तो जनावनामध्ये, चराचरामध्ये, सूक्ष्मामध्ये, दृश्यामध्ये, अदृश्यामध्ये, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तो पांडुरंग भेटण्यासाठी, कळण्यासाठी कोणाची गरज आहे? कोण म्हणलं बायकोची? नाही नाही, त्या तर आपल्या आयुष्याच्या महागुरु आहेत. बरं
काही गुरु व्यवहाराचं ज्ञान देतात. हा, आता हे शाळा शिक्षण वगैरे घेतो आपण, मोठमोठ्या पदावर जातो, ते गुरुजी आम्हाला ज्ञान देतात. कोणतं ज्ञान देतात?